लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर. आता लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे 3,000 रुपये एकत्र मिळणार. आता नवीन जी-आर पब्लिश झाला आहे. तर आता ई-के-वाय-सीची मुदतवाढ झालेली आहे आणि मार्च आणि एप्रिल महिन्यात ज्या लाडक्या बहिणींना जे हप्ते 2 मिळाले नव्हते, तर ते 3,000 रुपये एकत्र मिळणार. तर ते कधी मिळणार आणि मिळतील की नाही हे आपण या व्हिडिओत बघणार. आता अपात्र लाभार्थी कोण असणार? अपात्र लाभार्थी कोण असणार? कोण अपात्र आहे? कोणाला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही आणि कोण पात्र असणार? निकष कोणते आहेत ते बघणार. आणि खाते बंद होण्याची शक्यता. ज्या लाडक्या बहिणी सध्या हप्ता घेत आहेत, तर कोणाचा हप्ता बंद होणार आणि कोणाचा सुरळीत चालू राहणार ते सुद्धा यामध्ये आपण डिस्कशन करणार. तर ई-के-वाय-सीसाठी मुदतवाढ झालेली आहे. ज्या महिलांची ई-के-वाय-सी अद्याप अपूर्ण आहे किंवा त्यांच्या अर्जात चुका आहेत, त्यांच्यासाठी सरकारने आता मोठी घोषणा केली आहे. ई-के-वाय-सीची दुरुस्तीची मुदत आता 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर या मुदतीचा फायदा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी घ्यावा. हप्त्याबाबत माहिती. आता मार्च महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात अद्याप जमा झालेला नाही. तर तो जमा झाला नाही म्हणजे त्यांचे नाव लाडक्या बहीण योजनेतून काढून टाकले आहे असा त्याचा अर्थ होणार नाही. कारण ज्या बहिणींना मार्च महिन्यातला हप्ता आलेला नाही, त्यासुद्धा पात्र आहेत. पण सरकारजवळ जास्त निधी उपलब्ध नसल्याकारणाने जे निधी असते ते 3 टप्प्यामध्ये मिळत असते. पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात आणि तिसरा टप्पा आता लवकरच येणार आहे. तर चिंता करू नका. तर ज्या बहिणींचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे जे पैसे राहिले होते 3,000 रुपये, तर ते एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता सरकारने वर्तवली आहे. त्यासाठी सुद्धा सरकारने लाईव्ह येऊन आपल्याला सांगितले आहे. तर आता नवीन जी-आरनुसार अपात्र कोण असणार याची घोषणा केलेली आहे. नवीन जी-आर आलेला आहे. पडताळणी प्रक्रियेत राज्यातील सुमारे 71 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. केवळ पात्र असलेल्या 1,75,00,000 महिलांनाच यापुढील लाभाचे 1,500 रुपये मिळतील. खाते बंद होण्याची शक्यता. आता कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत? नवीन जी-आरनुसार आपण बघूया. ज्या महिलांनी 30 एप्रिलपर्यंत ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही, त्यांचे लाभ थांबवले जाऊ शकतात. त्यांची खाती बंद केली जाऊ शकते. आणि ज्या लाडक्या बहिणीच्या निकषात अटी पूर्ण करणार नाहीत किंवा अटीमध्ये भरणार नाहीत, त्यांचेसुद्धा पैसे इथे बंद होणार. याची तुम्ही दक्षता घ्यावी. माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची स्थिती कशी तपासायची? ॲप्लिकेशन स्टेटस कसे तपासायचे? तर खाली काही सोपी पद्धत मी सांगितलेली आहे. पहिली पद्धतमध्ये अधिकृत वेबसाईटवरून आपण तपासू शकतो की आपली स्थिती, आपल्या अर्जाची स्थिती कशी आहे, ॲक्टिव्ह आहे की काय. तर तुम्ही हे जे लिंक दिसते फक्त याच लिंकवरून टेस्ट करा. नाहीतर काही फ्रॉड लिंकसुद्धा आहेत जे आपल्यासोबत स्कॅम करू शकतात. म्हणून तुम्ही ह्या अधिकृत लिंकवरच जा. आणि दुसरा पर्याय म्हणजे समजा लिंक जर उघडत नसेल तर तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवर सुद्धा अर्जाची स्थिती बघू शकता. तर नवीन माहिती मिळवण्यासाठी, नवीन अपडेट मिळवण्यासाठी, सर्वात अगोदर मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही समस्या असतील तर सांगा. कमेंटमध्ये एक व्हिडिओला लाईक करून द्या, ज्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते तुमच्यापर्यंत नवीन माहिती सांगण्यासाठी.